जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शेतकरी आंदोलन करतायत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि हेच आंदोलन आता आपल्याला संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे। समृद्धी हायवेवर हे आंदोलन सुरू आहे। अंबादास दानवे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू असल्याची माहिती मिळते आहे। तर कांद्याला योग्य तो भाव द्या आणि पाहिलं आपण परिस्थिती कशी आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची। 1 रुपये किलोने कांदा शेतकऱ्यांना विकावा लागतोय तरी त्यांचा पूर्ण कांदा विकला जात नाहीये। अनेक शेतकऱ्यांनी शेतातच कांदा पेटवून दिलाय। सोलापूरच्या एका शेतकऱ्यांनी आपण पाहिलं 2 एकर मधील कांदा हा पेटवून दिला होता, कारण कांद्याला पाहिजे तसा भाव मिळाला नाही आणि त्यानंतर जो काही मोबदला आहे तो देखील मिळाला नाही आणि त्यामुळेच हे आंदोलन देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये आता सुरू झालेलं आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याकडे। अविनाश, आपण पाहिलं की पैठणमधल्या एका शेतकऱ्याची देखील व्यथा होती की त्याला 1 रुपया स्वतःच्या घरातूनच टाकावा लागला, मोबदला तर 0 मिळालेला होता। काय परिस्थिती आहे आता? अगदी बरोबर प्रियंका, आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या लासूर स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी विक्री केला जातो आणि त्या ठिकाणून बऱ्याच घटना अशा समोर आल्या होत्या की शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा फेकून निदर्शने केली होते, संताप व्यक्त केला होता। तब्बल 12 क्विंटल कांदा विकून शेतकऱ्याला फक्त 1 रुपया मिळाला होता, नव्हे तो 1 रुपया परत आडत्याला त्यांना द्यावा लागला होता। त्याच निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामध्ये जांभरगाव इंटरचेंज ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी वैजापूर तालुक्यामध्ये विधान परिषदेचे जे आमदार आहेत अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचं आंदोलन सुरू आहे। पहिल्यांदा समृद्धी महामार्गावर कुठलं तरी राजकीय आंदोलन होत आहे। संपूर्ण समृद्धी महामार्ग ठप्प करण्यात आलेला आहे। दोन्ही बाजूने नागपूरकडून मुंबईच्या दिशेने जाताना आणि मुंबईकडून नागपूरच्या दिशेने जाताना दोन्ही बाजूने मोठे टायर जाळण्यात आलेले आहे। कांद्याला हमी भाव मिळावा, चांगला भाव कांद्याला मिळावा यासाठी हे आंदोलन केले जात आहे। तर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी पाहायला मिळते। अंबादास दानवे यांना ठिय्या मांडून समृद्धी महामार्गावर अंबादास दानवे आणि इतर शिवसैनिक बसलेले होते, त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अंबादास दानवेंना पोलिसांनी उचलून समृद्धी महामार्गाच्या बाजूला घेऊन गेलेले आहेत। आणि आता जर आपण बघितलं तर एका बाजूने महामार्ग चालू करण्यात आलेला आहे, मात्र एकूणच शिवसेना ठाकरे गटाचे जे शिवसैनिक आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहे। या महामार्गावर टायर देखील जाळण्यात आलेले आहेत, त्यामुळं संपूर्ण समृद्धी महामार्गाची वाहतूक खोळंबलेली आहे। मोठमोठ्या रांगा आजूबाजूने लागलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, कारण अंबादास दानवे हे स्वतः या आंदोलनाचं नेतृत्व करतायत। ज्या ठिकाणी आंदोलनाची परवानगी देण्यात आली होती त्या ठिकाणी काही शिवसैनिकांना थांबवून ठेवलं आणि पोलिसांची दिशाभूल करून दुसऱ्या बाजूने बाकी शिवसैनिकांसह अंबादास दानवे समृद्धी महामार्गावर पोहोचले आणि त्या ठिकाणी ठिय्या चालू झाल्या। आपण जर बघितलं अजूनही मुंबईकडून नागपूरच्या दिशेने जाणारा जो लेन आहे ती लेन पूर्णतः ठप्प झाली आहे, कारण त्या ठिकाणी 2 ते 3 टायर जाळण्यात आलेले आहेत। त्यामुळे पोलीस ते टायर बाजूला करण्याचा प्रयत्न करतात। मात्र आत्ताच्या सध्याच्या घडीचं जर चित्र आपण बघितले तर समृद्धीच्या दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे अंबादास दानवे यांना पोलिसांनी रस्त्यावरून उचलून बाजूला नेलेलं आहे, त्यामुळे शिवसैनिक देखील काही बाजूला झालेत। मात्र बाकी शिवसैनिक जे आहेत ते अजूनही समृद्धी महामार्गावर मोठ्या संख्येने उतरलेले आहेत आणि वाहतूक पूर्णतः ठप्प झालेली पाहायला मिळते। निश्चितच अविनाश, छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावरची ही दृश्य आहेत। कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत। शिवसेना उभाटा पक्षाकडून हे आंदोलन सुरू झालेलं आहे। माहितीसाठी धन्यवाद।